नमस्कार. तर चला आज आपण भोगीची स्पेशल अशी मिक्स भाजी बनवूयात. तर अगदी सोपी पद्धत आहे आणि भाजी देखील आपली स्वादिष्ट होणार आहे. तर पहा यासाठी आपण इथे ताजे हरभरे घेतलेले आहेत हिरवेगार. तर आपण ते छान असे भाजून घेऊयात. यानंतर आपल्याला ताजे वाटाणे भेटलेले आहेत. तर आपण ते देखील छान असे भाजून घ्यायचे आहेत. पहा किती मस्त हिरवेगार वाटाणे आहेत. यानंतर आपण तीळ भाजणार आहोत. तर तीळ देखील आपल्याला छान असे तडतड होऊस्तर भाजायचे आहेत. तर पहा आणि हे सर्व भाजल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तर पहा यानंतर आपण मिक्स भाजीसाठी जे सर्व साहित्य लागतं ते सर्व साहित्य आपण इथे सर्व निसून काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. तर पहा यानंतर मी इथे गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे. तर साधारणतः 2 पळी मी इथे तेल घातलेलं आहे. यानंतर जिरे मोहरी घातलेले आहेत. तर जिरे मोहरी तडतडल्या आपण यात लसूण कोथिंबीर पेस्ट घालणार आहोत. तर पहा लसूण कोथिंबीर पेस्ट परतल्यानंतर आपण यात काळं तिखट घालणार आहोत. तर कुणाला जास्त तिखट आवडतं कोणाला कमी तर त्या पद्धतीत आपण तिखट वापरू शकतो. त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे. धना पावडर घालायची आहे पहा. तर सर्व आपण हे परतल्यानंतर आपण जे भाज्या घेतलेल्या आहेत त्या सर्व घ्यायच्या आहेत. तर इथे मी वांगे, फुलकोबी, बटाटा, त्यानंतर वालाची शेंग, मेथी, गाजर, पेरू, बोर, ऊस, ओंब्या या सर्व भाज्या इथे मी घातलेल्या आहेत पहा. पालक देखील घेतलेला आहे. तर पालक आपण पालकाच्या जो पान आहेत ते आपण तोडून घालत आहोत. तर पहा सर्व भाजी आपण परतून घेत आहोत. यानंतर भाजी परतल्यानंतर तिळाचं कूट व हरभरे व वाटाण्याची पेस्ट आहे ना ते घालणार आहोत. तर हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पहा. तर हे आपण छान असं सर्व मिक्स करून परतून घेऊयात. आता आपण यात पाणी घालणार आहोत. तर आपल्याला पाणी आपल्याला किती पातळ भाजी करायची आहे त्या पद्धतीत करू शकतात. काही काही जणी ही भाजी ना हटून देखील बनवतात. पण आमच्या इथं ना म्हणजे आमच्या इथं हे सर्वजण अशीच भाजी बनवतात पातळ, जेणेकरून बाजरीची भाकर मस्त चुरून खाता येते पहा. तर यानंतर आपण यात बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आपल्याला 15 ते 20 मिनिट भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे बारीक गॅसवरती. तर आपली भाजी ही छान शिजत आहे. तर पहा आपली भाजी छान अशी तयार झाली आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. थँक यू.